अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग करत आहे, कारण जरा घरातले थोडेसे काम, जॉब या सगळ्या गोष्टींमधून जमत नाही. पण आता मी कंटिन्युटीमध्ये ब्लॉग करणार आहे. तर सकाळची माझी सुरुवात आज देवपूजेने झालेली आहे. तर आज देवपूजा आज सर्वांना माहीतच आहे, आज सोमवार आहे आणि त्यात आज सोमप्रदोष आहे. त्यात महिन्याची शिवरात्री येते, ते शिवरात्री पण आहे. त्यामुळे सकाळ सकाळ उठल्यावरती मी आज पहिल्यांदा पूजा करत आहे. तर त्यामध्ये माझ्याकडे म्हणजे हे आहे, मंदिर आहे. पण कसं आहे की माझं मंदिर मी घरी सासू-सासऱ्यांपाशी ठेवलेलं आहे, कारण की लाईक ॲज लग्न झाल्यानंतर मी इकडे फक्त पाटावरती देवपूजा मांडत आहे आणि मला जसं पाहिजे तसं मी मंदिर लवकरच श्रावण महिन्यामध्ये बनवून घ्यायचा प्लॅन करत आहे. तर मला मम्मीने दिलेली माझी अन्नपूर्णाची मूर्ती आहे, बाळकृष्ण आहेत. त्यानंतरनं माझ्या घरी सत्यनारायण भगवानांची पूजा, सत्यनारायण भगवान आहेत. त्यानंतरनं श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थांचा फोटो आहे. मी एक कलश मांडला आहे आणि आज सोमवार असल्यामुळे नेहमीप्रमाणे मी पंचामृत केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी दूध, दही, ताक, दूध, दही, तर पंचामृतमध्ये दूध, दही, मध, तूप, साखर याप्रमाणे मी पंचामृत केलेलं आहे. आणि मी भगवान महादेवांचा अभिषेक करत आहे. तर आज शिवरात्री पण आहे आणि सोमप्रदोष असल्यामुळे मी करत आहे. आणि मी जर सोमवारी जसं मला जमेल तसं करते, कारण माझे सोमवारचं रुटीन खूप पॅक असतं कारण स्टार्ट असतो आणि मी जॉब करत असल्यामुळे दिवसाची सुरुवात पण असते आणि नवीन आठवडा चाललेला असतो. त्याप्रमाणे मी करते. तर मी पंचामृताने देवांना पूर्णपणे महादेवांना धुवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी व्यवस्थित असे महादेवांचा अभिषेक करून त्यांना असे व्यवस्थित असे पुसून घेते. त्यानंतर मी पाण्याने त्यांच्यावरती जल अर्पण करून करते. आणि तुम्ही म्हणत असाल की असे उलटे का मांडलेले आहे, तर कारण की आपल्याला माहिती आहे की नेहमी महादेवांची जी काही उत्तर साईडला उत्तरायणी असावी हे करताना, त्यामुळे मी अशी उलट्या साईडनं मांडलेली आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की महादेवाची पिंड ही 3 बोटांपेक्षा 3 इंच नसावी जास्त आपल्या अंगठ्यापेक्षा. पण ते मला पहिल्यांदा माहीत नव्हतं, तर मी ती पहिल्यांदा आणली माझ्या घरामध्ये. त्यानंतर मला खूप जणांनी सांगितलं असा पिंडीवरती नाग असलेला किंवा अशी महादेवाची मूर्ती किंवा पिंड आपल्या घरामध्ये नसू नये. त्यामुळे मग मी आता तो बदलण्याचा विचार करत आहे. तर मी ह्या महाशिवरात्रीच्या टायमिंगला ते नक्कीच बदलेल असा मी विचार करत आहे. तर नेहमीप्रमाणे मग ते जे काही दही दुधाचं ते होतं ते मी व्यवस्थित असं एका झाडाला मी टाकून दिलं. किंवा माझ्याकडे मी संध्याकाळी काय करते की मला जसा टाईम भेटेल तसं आमच्या इथं एक महादेवाचं मंदिर पण आहे, तर मी तिथे पण जाण्याचा नक्की प्रयत्न करते. तर आज माझ्याकडून चूक भुलीने काय झालं की आपण पहिल्यांदा देवपूजा करताना नेहमी दिवा तेवत ठेवतो आणि नंतरच अग्नीला साक्षी ठेवून देवपूजा करायला चालू करतो. पण आज माझ्याकडून बाय मिस्टेकली ते राहून गेलं. त्यामुळे मी नंतर आता दिवा प्रज्वलित करत आहे. दिवा प्रज्वलित केला. त्यानंतरनं मग जे काही असेल ते माझं आज पूर्ण टास्क. आणि असं नाही की आपण पूर्ण कंप्लीट केलं म्हणजे नंतर दिवा पेटवला म्हणजे काय होतं, पण मला असं आवड आहे त्यामुळे मी करते. आणि मला तुम्ही म्हणसाल की बाबा तू असे देव कसे हे मांडले किंवा हे असे, तर माझ्याकडे आता सध्या जे आहे ते की माझ्याकडे मंदिर नाही आहे, त्याच्यामुळे मी देवांची पूजा अशी करते. आणि देव हा फक्त श्रद्धेचा भुकेलेला असतो, तर आपण त्याची मनापासून पूजा करावी आणि मग मनापासून आपण जी काही पूजा करेल त्याचे फळ आपल्याला नक्की भेटते. आणि मला जसं जमेल तसं मी करते माझ्या कामातून. आणि हे असं म्हणजे माझं मॉर्निंगचं रोजचं रुटीन असतं की उठल्यानंतरनं अंघोळ करून देवाची पूजा करणे, देवाची आरती करणं, स्तोत्र गाणं. माझ्याकडं
कडे जसे दत्तभाऊंचे वगैरे पुस्तक्स असतात. मी त्याप्रमाणे जसा मला टाईम भेटेल त्याप्रमाणे मी वाचत असते नेहमी. मी देवांना अष्टगंध लावणे, अष्टगंध लावते, कधी पण चंदन उघडून लावते. ह्याप्रमाणे मला जशी जमेल तशी मी माझ्या देवांची पूजा करते आणि मला वाटत नाही यामध्ये मी काही चुकीचं करत आहे. आणि म्हणजे मी माझ्या घरातली अशी जे काही देवपूजा करते ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला खूपच वाटत असेल की खूप बडबड करते, कंटाळवाणा ब्लॉग होत असेल. पण हां, ठीक आहे. तर आज प्रदोष असल्यावरती आज सेवा कुठल्या कराव्या, काय कराव्या? तर आज ज्यांना शक्य असेल ते शिवामृत लिहिलेचा 11व्या अध्यायाचा 11वा अध्याय वाचतात. कोण मंदिरामध्ये जातं, कोण घरच्या घरी पंचामृत बनवून महादेवांना महादेवांची अभिषेक करतं. आणि मी पण त्याचप्रमाणे म्हणजे जर मला टाईम भेटला तर मी नक्कीच संध्याकाळी मंदिरात जर गेले तर मी तिथला पण ब्लॉग तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि रोजच्याप्रमाणे माझं हे असतं देवांना चंदन लावून घेणे, त्याच्यानंतर हळदी-कुंकू लावणे. नेहमी गणपती विघ्नहर्तापासून आपल्या कधी पण सुरुवात होते. त्याचप्रमाणे बाळकृष्ण आहेत माझ्याकडे. त्यानंतर अन्नपूर्णा माता आहे. आणि एकंदरीत मी माझ्या दिवसाची सुरुवात आशेने करते. त्यानंतर रोज मी कोणत्या सेवा करते तर रोज मला जशा जमतील तशाप्रमाणे मी सेवा करते. म्हणजे दत्तभाऊंनी मला जर वाचायला टाईम भेटला तर मी रोज वाचते. त्यानंतर स्वामी समर्थ माझ्याकडे माळ पण आहे. मला जर जप झाले तर मी जप करते. त्यानंतर परत रोज रांगोळी काढणे, रोज पुसून घेणे, रोज देवांची व्यवस्थित पूजा करणे. हे जे काही रोजची रेग्युलरची जी कामं असतात ते मला खूप आवडतात. म्हणजे मला आजचा जो काही मी ब्लॉग बनवते ते फक्त मी माझ्या देवपूजेचा ब्लॉग बनवते. तर तुम्हाला माझ्या अशा कंटिन्युटीमध्ये अजून जर ब्लॉग बघायला आवडत असतील तर मी अजून वेगवेगळ्या पद्धतीचे पण तुमच्यासोबत मी व्लॉग शेअर करेल. आणि नेहमीप्रमाणे आज मी खाली असंच फिरायला जाते तर मी आज पहिल्यांदा क्षमा याचना केली. त्यानंतर मी बेलाचे पान आणले. आमच्या गार्डनमध्ये आम्ही इथे राहतो सोसायटीमध्ये. आम्ही गार्डनमध्ये एक लागतं सर्वांसाठी लागतंच म्हणून आम्ही 3 ते 4 बेलाचे आम्ही झाड लावले. कारण म्हणतात कधी-कधी की बेलाचे झाड दारात लावू नये, पण दारात लावले तर त्याची खूप काळजी घेणं. आणि आपण स्त्री आहात, आपल्याला मासिक धर्म ह्या सर्व गोष्टी आपल्या चालू असतात. मग त्यामध्ये आपल्याकडून चूक-भूल होते, आपला चुकून हात लागला जातो किंवा ह्या सर्व गोष्टी आपल्याकडून होत राहतात. त्याच्यामुळे मग तर ती रिस्क नको. त्याच्यामुळे मी सुद्धा जे काही झाड लावायचं असेल ते मी आम्ही गार्डनमध्ये सगळ्यांनी मिळून लावलेले आहेत 3 ते 4 झाडं. त्याप्रमाणे हे करतो. आणि त्याप्रमाणे अशा एक साध्या सोप्या पद्धतीने ही माझी रोजची पूजा असते. मी खूप काही असं सागर संगीत करता असं नाही. आणि बेल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खालून आणला. आणि बेल हा नेहमी आपण महादेवांना वाहताना उलटा व्हायचा असतो. कारण उलटा वाहतात कारण ते एक शास्त्रामध्ये आहे. म्हणजे एक्झॅक्टली मला त्याचं कारण नाही आहे माहिती. पण मला कारण त्याचं समजल्यानंतर मी तुम्हाला ते नक्कीच सांगेन की आपण बेल उलटा का वाहतो. मी त्याचा पहिल्यांदा अभ्यास मला अशी अपुरी माहिती किंवा अपुरं असलेलं ज्ञान द्यायला आवडत नाही. जेवढं मला माहिती आहे मी तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमच्या काही जरी शंका असतील, कुशंका असतील तर त्या तुम्ही नक्की हे करा. त्याचप्रमाणे जर तुम्हाला असेच व्हिडिओ आवडत असतील तर मी तुम्हाला माझी गुरुवारी पण मी खूप मस्त सागर संगीत पूजा करते. म्हणजे गुरुवार म्हणजे आपल्या गुरूंचा देव असतो. आपण म्हणतो ना की देवतारी त्याला कोण मारी. कधी म्हणतात की आपल्या कुळाचा धर्म करतो हा आपलं कुलदैवत असतं. कधी कुलदैवत पण आपल्यावरती नाराज होऊ शकतो. पण आपले जे गुरु असतात, आपण ज्यांना गुरूंचं स्थान दिलेलं असतं, ते गुरुदेव जे आपले आहेत ते आपल्यावरती कधीच नाराज होत नाही. भोळ्या भक्तांनी जशी त्यांच्या मनाने केलेली पूजा हे आपले गुरुदेव जे काय आपण ज्यांना गुरु मानले त्याप्रमाणे ते करतात. यानंतर मी काय सेवा करते आता गुरुपौर्णिमा पण आपली
जवळ येणार आहे. आपण आपल्या महाराजांना कसं गुरु आपले कसे बनवायचे, त्यांना कसं स्थान द्यायचं, कोणत्या सेवा करायच्या, ह्या पण मी तुम्हाला जर आवडेल तर मी तुमच्यासोबत नक्की लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. जसं मला जमेल तशा मी तुमच्यासोबत लवकरात लवकर शेअर करेल. आणि मी अशी एक साधी सिंपल पूजा केली. त्यानंतर अशी मला थोडीशी फुलं आवडतात. म्हणजे आज मला बाहेर गेल्यावर झेंडूची फुलं नाहीत भेटली. मला जी भेटली ती मी गार्डनमधूनच आज फुलं आणली, कारण आज थोडासा इकडे पाऊस पण होता, त्यामुळे मला बाहेर जाता आलं नाही. आणि आज सोमवार असल्यामुळे महादेवांसाठी मी तुपाचा दिवा लावलेला आहे. आणि हे शुद्ध म्हणजे गाईचं तूप माझ्याकडे संपलेलं होतं, तर म्हशीचं तूप होतं, तर त्या म्हशीच्या तुपाचा दिवा मी लावलेला आहे. आणि तर मी अशा प्रकारे म्हशीच्या तुपाचाच दिवा लावलेला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे पण तीळ टाकून घेतले. आणि दिवा लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधी पण एक वात लावायची नसते. नेहमी 2 वातींचा दिवा हा लावला पाहिजे. कारण कधी पण असं म्हणतात की 2 वातींचा दिवा हा जोडी नेहमी लावायची असते. 1 वातीचा दिवा कधीही कोणत्याही देवाला लावायचा नाही. घ्यायची, ते सुरळी करायची व्यवस्थितमध्ये आणि नेहमी अशा प्रकारचा दिवा लावायचा असतो. आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने महादेवांसाठी खास मी आज तुपाचा दिवा लावलेला आहे. आणि नेहमी दिवा लावताना जर तुम्ही एकच दिवा लावणार असाल तर देवाच्या बरोबर मध्ये दिवा लावायचा. आणि ज्यावेळेस तुम्ही 2 लावता, म्हणजे एक तेलाचा आणि एक तुपाचा, तर तेलाचा दिवा हा देवांच्या डाव्या साईडला, म्हणजे आपण पूजेकडे तोंड करून बसलो आपल्या उजव्या साईडला, आणि देवांच्या डाव्या साईडला अशा ठिकाणी ठेवायचा असतो. आणि तुपाचा दिवा हा देवाच्या साईडला ठेवायचा असतो. तर अशा प्रकारे मी माझी देवपूजा कंप्लीट केलेली आहे. तर तुम्हाला कशी आवडली ते नक्की सांगा. आणि आजच्या पुरतं इतकंच. जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.